या व्हिडिओतली आकडेवारी पाहिल्यानंतर जे सातत्याने मागणी करत असतात की भारताने चीन आणि पाकिस्तानला उत्तर द्यावं, युद्ध करावं, सैन्य पाठवावं, त्यांची मतं पूर्णपणे बदलून जाणार आहेत. कारण एखादा देश जेव्हा युद्ध सुरू करतो त्याची परिस्थिती काय होते आणि लोकांना कोणत्या प्रकारचे हाल सोसावे लागतात त्याचं वास्तव तुम्हाला इस्रायलमधील आकडेवारी पाहिल्यानंतर कळेल. जगातला प्रत्येक विकसित देश युद्ध हे उत्तर नाही अशी भूमिका का घेतो त्याचा पुरावा हा इस्रायलमधील आकडेवारी आहे. इस्रायलची लोकसंख्या 95 लाख, म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या लोकसंख्येपेक्षाही कमी. या देशाचं एकूण क्षेत्रफळ 22,000 चौरस किलोमीटर, जे आपल्या केरळ या राज्यापेक्षाही कमी आहे. इस्रायलचा GDP म्हणजे देशांतर्गत स्थूल उत्पन्न हे 52,000 कोटींचं आहे. महाराष्ट्राचा GDP आहे 42,000 कोटींचा. यापेक्षा फक्त 10,000 कोटींनी इस्रायलचा GDP जास्त आहे. भारताचा एकूण GDP 3,42,000 कोटींचा आहे. तुम्ही अंदाज लावू शकता हा देश भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा किती छोटा आहे आणि तरीही इराण, हमास, हिजबुल्ला, यमनमधील हौती अशा 4 आघाड्यांवर युद्ध करतोय. पण हा देश युद्धामुळे ज्या पद्धतीने कंगाल झालाय ते पाहून पुढची 2 दशके इस्रायलची अर्थव्यवस्था रुळावर येणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण मुडी, फिंच या क्रेडिबल संस्थांनीही इस्रायलचं रेटिंग प्रचंड कमी केलं आहे. इस्रायलच्या दक्षिण भागात युद्धामुळे अनेक लोक बेघर झालेत. ही पडलेली घरं, रस्ते, उड्डाणपूल, सरकारी कार्यालयं अशा पायाभूत सुविधांवरही इस्रायलला हजारो कोटींचा खर्च करायचा आहे. त्यात हे युद्ध अजून किती दिवस चालेल याबाबत काही सांगता येत नाही. अमेरिकेकडून मदत होत असली तरी ती लष्करी मदत आहे. मात्र देशातील लोकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रचंड श्रीमंत असलेला हा देश लवकरच संघर्ष करताना दिसून येईल असं अर्थतज्ञ सांगतात. इस्रायल सध्या या युद्धाची किती किंमत मोजतोय ते या व्हिडिओत सविस्तर आकडेवारीसह पाहायचं आहे. पण त्याआधी एक प्रश्न: भारतातील सर्वाधिक GDP असणारं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश? कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला उत्तर मिळेलच. इस्रायलचं वार्षिक बजेट आहे साधारण 4.25 लाख कोटींचं, म्हणजे साधारण 450 शेकेल्स. शेकेल्स हे इस्रायलचं चलन आहे. भारतात सरकारला महिन्याला GSTतून जी रक्कम मिळते ती ऑगस्टमध्ये 1,75,000 कोटी होती. भारताचं महिन्याचं GST कलेक्शन समोर ठेवून तुम्ही इस्रायलचं वार्षिक बजेट पाहिलं तर आकडेवारीची तुलना करता येईल. मात्र इस्रायलची लोकसंख्याही कमी आहे आणि त्यामुळे या देशाचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते जगातल्या सर्वाधिक पर कॅपिटा इन्कम असलेल्या देशांपैकी एक आहे. म्हणजेच इस्रायलमधील एक व्यक्ती भारतातील एका व्यक्तीपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमावतो. भारताच्या GDPचा आकडा मोठा असला तरी लोकसंख्या सुद्धा तेवढीच मोठी आहे आणि त्यामुळे भारताचा पर कॅपिटा GDP म्हणजेच एकूण GDP भागिले लोकसंख्या याचं जे उत्तर आहे ते अत्यंत कमी आहे. पण त्या तुलनेत इस्रायलमध्ये ही परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही इथे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या वेबसाईटवर जगातील विविध देशांचा पर कॅपिटा GDP पाहू शकता. त्यात लक्झमबर्गसारखे देश सर्वात टॉपला आहेत. पण असं सगळं असतानाही इस्रायलची मध्यवर्ती बँकसुद्धा आता टेन्शनमध्ये आली आहे. इस्रायलच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या आणि महागड्या युद्धाचा भार इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर आहे असं मत इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मॉट्रिच यांनी मांडलं आहे. या संघर्षाच्या परिस्थितीत अमेरिकेसारखा देश साथ देत असला तरी इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. युद्धापूर्वी इस्रायलची अर्थव्यवस्था 3.5% वाढेल असा अंदाज होता, पण आता सुधारित आकडेवारीनुसार 2% वाढ अपेक्षित आहे. युद्धातील वर्षभराच्या काळात IT सेक्टरने चांगलं काम केल्यामुळे आतापर्यंत भार पडला नाही, मात्र काही क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. इस्रायलचा GDP 20.7% घसरला आहे. लोकांची देशांतर्गत खरेदी क्षमता 27% कमी झाल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. निर्यात मोठ्या प्रमाणात घसरली आणि येणारी गुंतवणूकही कमी झाली आहे. परिणामी नोकऱ्या जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. युद्धानंतर 1,60,000 पॅलेस्टाईन कामगार निघून गेले. त्यामुळे देशात मनुष्यबळाची कमतरता तयार झाली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी इस्रायलकडून भारत आणि श्रीलंकेत नोकर भरती केली जाते. मात्र कामगार पुरवठा अजूनही कमीच आहे. सर्वाधिक परिणाम बांधकाम आणि कृषी या क्षेत्रावर झाला आहे. आपल्याला माहिती आहे इस्रायल हा कृषीमध्ये अत्यंत प्रगत देश आहे, पण याच क्षेत्राचं सगळं गणित बिघडलं आहे. कोफेस बिडिया या बिझनेस सर्व्हे कंपनीच्या अहवालानुसार यावर्षी इस्रायलमधील 60,000 कंपन्या बंद होतील. या कंपन्यांना अपुरं मनुष्यबळ, लॉजिस्टिकल अडचणी आणि मंदावलेला उद्योग याचा सामना करावा लागतोय. गुंतवणूकदारांनी सर्व नियोजन पुढे ढकललंय. याशिवाय पर्यटकही इस्रायलला जाणं टाळतायत. 2024च्या मासिक आकडेवारीनुसार लष्करी खर्च दुप्पट होणं अपेक्षित आहे. आयर्न डोमचे इंटरसेप्टर, आर्टिलरी, सैनिकांचं वेतन हा खर्च सध्या सर्वाधिक आहे. शिक्षण आणि आरोग्य विभागाचं बजेट कमी करून युद्ध संपल्यानंतर या समस्येला तोंड दिलं जाऊ शकतं. कोणत्याही देशात उत्पन्न किती आहे आणि खर्च किती आहे त्यातला एक फरक असतो. हा फरक नकारात्मक असेल तर त्याला वित्तीय तूट म्हणजेच बजेट डिफिसिट म्हणतात आणि हा सकारात्मक असेल तर त्याला सरप्लस बजेट म्हणतात. इस्रायलमध्ये ही वित्तीय तूट जी गेल्या वर्षी 4% होती
ती आता 8% जाणार आहे, म्हणजेच दुप्पट झाली आहे. सरकारला जेवढा महसूल येतोय, खर्च त्यापेक्षा वाढत असेल तर सरकारकडून प्रत्येक गोष्टीला कात्री लावून खर्च कमी केला जातो. परिणामी पूर्ण देशाचा विकास ठप्प होऊन जातो. इस्रायलमध्ये सध्या याच परिस्थितीला सुरुवात झाली आहे. आपल्याकडे कमीत कमी प्राप्ती करचा स्लॅब हा 5% सुरू होतो. म्हणजे तुम्ही 3 लाखांपर्यंत कमावत असाल तर 1 रुपयाही कर देण्याची गरज नसते. पण इस्रायलमध्ये कमीत कमी स्लॅब हा 10% आहे. म्हणजे तुम्ही 0 रुपयांपासून 5 लाखांपर्यंतही कमावत असाल तर तुम्हाला 10% कर द्यावा लागतो. याशिवाय इस्रायलचा प्रत्येक नागरिक कर भरतो, त्यामुळे महसूल हा चांगला आहे. तरी संरक्षण बजेटमुळे सगळं चित्रच बदलून गेलं आहे. 1973मध्ये अरब इस्रायल युद्ध झालं, त्यावेळी इस्रायलमध्ये दीर्घकाळ आर्थिक मंदीचा सामना करावा लागला होता. इस्रायलकडून सध्या हमास आणि हिजबुल्ला या 2 फ्रंटवर युद्ध सुरू आहे. शिवाय इराणसोबतही संघर्ष वाढणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत इस्रायलला मोठ्या प्रमाणात परकीय मदतीची गरज भासू शकते. अमेरिकेने आतापर्यंत 15,000 कोटींच्या वर मदत केली आणि अजूनही मदत होऊ शकते. मात्र युद्धामुळे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कशी रसातळाला जाते आणि लोकांनाही किती हाल सोसावे लागतात ते इस्रायलच्या परिस्थितीकडे पाहून तुम्ही समजू शकता. त्यामुळे युद्ध हा कोणत्याच गोष्टीवर पर्याय नाही आहे. संघर्ष कोणताही असो, जो कायम राजनैतिक मार्गाने सोडवणे हाच पर्याय सध्याच्या घडीला उपयुक्त आहे. भारतात गेल्या 5 वर्षांपासून चीनसोबत सीमेवर संघर्ष सुरू आहे, तर पाकिस्तानसोबत अगदी एअर स्ट्राईकपर्यंत घटना घडल्या. मात्र दोन्ही देशांनी युद्ध करणं टाळलं. युद्ध सुरू झाल्यानंतर ते थांबवणं हे कुणाच्याही हातात नसतं. भारत असो किंवा अमेरिका, प्रत्येक देश युद्ध कसं टाळता येईल याच दृष्टीने प्रयत्न करतो. मात्र स्वतःच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करण्याची वेळ आल्यानंतर मात्र इस्रायलसारखे देश स्वतःच्या संरक्षणासाठी अक्षरशः शत्रूवर तुटून पडतात. इस्रायलने यापूर्वी मध्य पूर्वेतल्या महासत्तांना पराभवाची धूळ चारली. तेव्हाही इस्रायलच्या अर्थव्यवस्थेची अशीच हानी झाली होती. मात्र इस्रायलमधील नागरिकांची युद्धाला सामोरं जाण्याची जी ताकद आहे ती अतुलनीय आहे. त्यामुळेच इस्रायलला सहज 4 आघाड्यांवर युद्धाचा सामना करता येतो. या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? युद्ध हा खरंच पर्याय आहे का? इस्रायलकडे सध्याच्या घडीला काय पर्याय असायला हवेत? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. आता या व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक GDP असलेलं राज्य आहे. देशातील एकूण GDPच्या 13.5% GDP एकट्या महाराष्ट्राचा आहे, तर त्याखाली तामिळनाडूचा नंबर लागतो. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका. याशिवाय तुम्ही महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा.